ज्ञानामृत म्हणून जे अमृतची सर्वे होतात लाभाचे मन रंगले रंगले तुझे पायी चिरावले निर्या विठ्ठले ऐसी भावे भोजन ते दिसे आपण केला दिसे भालिया ऐसे उदार मन रंगले रंगले तुझे पायी चिरावले किलिया विठ्ठले ऐसी कृपा जाणावी सुख भेटो आले सुखा निध सापडला मुखा तुका म्हणे लेखा नाही आता आनंदी मन रंगले रंगले तुझे पायी चिरावले किलिया विठ्ठले ऐसी कृपा जाणावी पांडुरंग घेता मननी जुभे अमृतची सवे होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे मन रंगले रंगले तुझे पायी चिरावले किलिया विठ्ठले ऐसी कृपा जाणावी माय बाप सज्जन सद्भक्त विद्वत रत्न दिवेचे प्रसिद्ध साधू संत सम्राट श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया या चार चरणाच्या अभंगामध्ये चौचरणी चार चरणाच्या अभंगामध्ये नाम साधनेच्या साधकाला काय काय अनुभव येतात असा अनुभव प्रतिपादन करतात. साधक अनेक प्रकारचे आहेत, अनेक साधना आहे महाराज मुक्त होण्याकरता. मुक्त होण्याकरता नाना साधनाच्या केल्या गटापटा त्या नपवती याच्या दार म्हणतात जाणू जात जाणू घाली आर फाटा योग अभ्यासी सिद्धी रुजिला ती वाटा हो ऐसी सुधीले मार्ग नाना परी नाही ती प्रतिदिन सांडिले तुरी आता गाऊन किती नाचो हा मुरारी नाक म्हणे करू संसारा होरी हो असे अनेक साधन आहेत, एक नाही. पण त्या साधनापैकी नाम हे एक साधन आहे. नाम साधन कसं आहे? सकल साधनाचे सार भगवान महाराज म्हणतात सर्व साधनाचं सार भगवंताचं नाम आहे. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय उद्धार नाही. कारण अवघ्या वाटा धाऱ्याक्षी कली नगरे साधन उचित विधी विधान नकळे नकळे सर्वथा. जेवढ्या वाटा तेवढ्या क्षीण झाल्या. क्षीण म्हणजे महाराज म्हणतात त्या शक्ती न देणाऱ्या शक्तीहीन झाल्या, त्याच्यामध्ये शक्ती राहिली नाही. ज्ञानोबाने स्पष्ट सांगितलं महाराज योग याग विधी येणे हे सिद्धी वायाच उपाधी दंभ धर्म विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकंदरीत मुक्त होण्याकरता जेवढी साधन आहे ती कलियुगामध्ये क्षीण झालेली आहे. कलियुगामध्ये आयुष्यही कमी आहे.
फक्त अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून भगवंताने अशी भगवान वाच सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य तदव्रतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्य उपासते. महाराज म्हणते तिथे श्लोक असा का टाकला बघा. त्याने सांगितलं किंवा तरी कीर्तनाचे नटनाचे नासले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नावाचे नाही पापाचे ऐसे केले. काही एका हिने वैकुंठा जावे ही वैकुंठ केला आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळे विश्व. अरे वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु. पूर्वी कधी एखादा वैकुंठा जात होता तपश्चर्या करून, परंतु तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी. भगवत नामाने नामेची वैकुंठ वसली. सुद्धा वसाहत नामामुळे झालेली आहे. नामेची वैकुंठ वसविले महाराज म्हणतात. तेव्हा नामाची शक्ती एवढी जबरदस्त आहे. या कलियुगामध्ये नाम अल्पायुष्य कमी आयुष्य असताना भगवंत नामाची साधना करावी. ही साधना उपयुक्त आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. ते म्हणतात हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याचा फायदा काय. नाम घेता उठा उठी संसाराची जी संसाराची तुटी ज्ञानाने होते ती ज्ञान उठाउठी होत नाही. महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान जरी उठाउठी जर ब्रह्मज्ञान होईल तर उठाउठी संसाराची तुटी होईल. पण इथे नाम घेता उठाउठी होईल संसाराची तुटी. याचं कारण उठाउठी अभिमान जात नाही. अभिमान जात नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. अहंकाराचं जो पण आवरण आहे तोपर्यंत ज्ञान होत नाही. महाराज अहंकृतीने दोन अहंकार ज्ञातृत्व अहंकार आणि कर्तृत्व अहंकार असे दोन अहंकार येतात माणसाला. सामान्य माणसाला कर्तृत्व अहंकार आणि जाणत्या माणसाला ज्ञातृत्व अहंकार. मी हे केले माझे सर्व झाले हा अहंकार नियंत्याला म्हणजे सामान्याला माझ्यामुळे सारे घडलेलं आहे तो म्हणतो. पण जाणता म्हणतो माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. हा ज्ञातृत्व अहंकार दोन अहंकाराने माणसं आवृत्त होतात आणि त्यामुळे त्याची संसाराची तुटी होत नाही. रावणाची अशी गोष्ट झाली. रावणाला ज्ञान झालं पण संसाराची तुटी नाही झाली. लक्षात. मग संसाराची तुटी नाही त्यामुळे त्याला एवढं सगळं भोगावं लागलं. संतती संपत्तीचा नाश व्हावा लागला. महाराज नामाने आधी साक्षात्कार मग ज्ञान होत असतो. पुढे भक्तीने धैर्य साक्षात्कार मग ज्ञान होत असतो. वेदांताने आधी ज्ञान मग साक्षात्कार होत असतो. पण ज्ञान झाल्यानंतर साक्षात्कार होण्यापूर्वी जर अहंकार झाला तर मग मात्र बांधला जातो. आधी दर्शन व्हावं मग ज्ञान व्हावं. आधी दर्शन झालं तर तो नम्र होत असतो. भक्ती ते नमन मला म्हणतात पहिले नम्र नम्र झाला होता ते नाही कुंडली आणता जे जे भेटे होत ते भगवत हा योग नसेल. भक्तीने पहिला नम्र होतो त्यामुळे अहंकार होत नाही. पण ज्ञानाने पहिला अहंकार होतो त्यामुळे नवल अहंकाराची गोठी. अज्ञानाच्या नलगे पाठी सज्ञानाच्या दुर्गे कंठी नाना. सज्ञानाचा अहंकार मोठा खतरा ज्ञातृत्व अहंकार आहे.
कर्तृत्व अहंकार आणि ज्ञातृत्व अहंकार दोन अहंकार माणसाला बांधतात, म्हणून ते दोन अहंकार भक्तीमध्ये जातात. तुम्हाला भक्तीने काय होतं, करणे का न करणे अवघा तोच जाणे, विश्वचा जसे देणे परमात्म्याचे. मला म्हणतात क्रिये जाता घडे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करून व्हावे माझी या मौन. जी जी क्रिया घडेल ती मी करत नाही, भगवंत करत आहे अशा भक्तीने त्या आधी मग ज्ञान होत. म्हणतात मनावाच्या देहे जो जैसा व्यापार हो येते मी करीत आहे ऐसा न म्हणे. माळे निवते नेले तिवते निवांत केले त्या पाने जैसा केले वागवा. अशा भक्ती या साधनाने मागून ज्ञान होत असतं. भक्तीच्या त्या पोटी जन्मले ते ज्ञान. आता भक्तीची या पोटी भक्तीच्या पोटी बोध निर्माण झाल्यानंतर तो ज्ञान दोन्ही अहंकार वर्जित, कर्तृत्व आणि ज्ञातृत्व अहंकार वर्जित, फलासक्ती वर्जित होत असतो. अशी भक्ती ही नामसाधना आहे. त्या नामसाधना सकल साधनाचं सार आहे. म्हणून ते नाम घेतल्यानंतर काय फायदा होतो, हा काय फायदा होतो, अभंगाच्या नाम घेता मानावी मन नाम घेता मन निवे. नामाचा पहिला फायदा का ते म्हणतात, ज्या मन शांत करण्याकरता, मनाला शांती प्राप्त होण्याकरता, निवे म्हणजे शांत, शांती होण्याकरता उपाय 3 सांगितले गीतेमध्ये. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराश्रयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परा शांती. पहिला उपाय. दुसरा उपाय गीतेमध्ये सांगितला कोणता, ते म्हणतात श्रेयो हि ज्ञान अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म परित्याग त्यागात शांती. तिसरा उपाय तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परा शांती. महाराज म्हणतात मन शांत होत निवत त्याचे उपाय 3 सांगितले. पहिला सांगितला ज्ञान, ज्ञानाशिवाय मन शांत होणार नाही. दुसरा सांगितला त्याग, त्यागात शांती, नंतर त्यागाशिवाय मन शांत होणार नाही. आणि तिसरा उपाय भगवत शरणागतीशिवाय मन शांत, त्याच्या प्रसादाने मन शांत होईल. चौथा उपाय सांगला भक्तीचे ते वर्मा जयाची. मन शांत होण्याची साधना अशी सांगितली साधू वाङ्मयामध्ये. त्यामध्ये पहिला उपाय श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेने ज्ञान, ज्ञानम लब्ध्वा परा शांती. श्रद्धेने ज्ञान लाभा, ज्ञानाचा लाभ होईल, ज्ञानानंतर शांती. अथवा जितेंद्रिय झाल्यानंतर महाराज ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानानंतर शांती. अथवा तत्वमसी वाक्याच्या चिंतनाने ज्ञान होईल, ज्ञानानंतर शांती. आता तुम्हा मला कोणता सांगाल असं भगवान म्हणतात, बा माझं सांगायचं काम आहे की ते ज्ञान वाक्यात तर मया भगवान म्हणतात बा माझं सांगायचं काम आहे, मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला वाटेल तसं वागा.
तुम्हाला जर मन शांत व्हावं असं वाटत असेल, मन शांत नाही तर समाधान नाही, आणि समाधान नाही तर सुख नाही. शांत म्हणजे कळलं का तुम्हाला? मन शांत नाही तर समाधान नाही. समाधान येतात सम्यक आधान आहे ती समाधान. जोपर्यंत स्थिरता नाही, शांतता नाही, तोपर्यंत साम्य अवस्था प्राप्त होत नाही. शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या द्वंद्वाच्या ठिकाणी मनाची साम्य अवस्था प्राप्त होणं याला समाधान असं म्हणतात. लक्षात. पण ते समाधान कुठे मिळतं? मनाच्या एकाग्रतेमध्ये. जवळ असता होईल समाधान रे. मन एकाग्र शांत होत नाही, स्थिर होत नाही तर समाधान होत नाही. समाधान नाही तर सुख नाही. अशांत कुठं सुखम अशांतीचा सिद्धांत. अशांत जीवनात समाधान नाही, समाधान नाही तर सुख नाही. मग सुख समाधानाचा उपाय आहे शांत. शांती परते सुख हे अवघे ते दुःख. म्हणून या शांती धरा उतराल पहिलं तिरा. मला म्हणतात शांतीशिवाय सुख नाही. ती शांती तुम्ही श्रद्धेने प्राप्त होते. श्रद्धेने ज्ञानाने शांती, आणि शांतीनंतर चित्ताची साम्यावस्था झाली. चित्ताची साम्यावस्था झाली की सुख प्राप्त होत असते. ती किती तत्र एकाग्र मन कृत्वा येत चित्तेंद्रिय क्रिया. तत्र एकाग्र मन, त्याप्रमाणे मन एकाग्र करायचं. यथा दीपो निवांतस्ते नेंगते सोमपास्मृतः. निवांत जागी ठेवला दीप जसा हलत चालत डोलत नाही, तो जसा स्थिर प्रकाशमान असतो, त्याप्रमाणे मन एकाग्र झाल्याशिवाय शांती नाही. ती शांती नाही तर सुख नाही, महाराज समाधान नाही. अशा शांती श्रद्धेने प्राप्त. श्रद्धेने ज्ञानाने शांती, शांतीने समाधान सुख. पण ती श्रद्धा आगमापायी नकोय, आत्यंतिक असायला पाहिजे. इतके पाहिजे की देह जावो अथवा राहो पांडुरंगे राहो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. अशा आत्यंतिक श्रद्धेच्या पोटी ज्ञान होतं. ज्ञानाने माणसाला शांती प्राप्त होते. जितेंद्रिय झाल्याने महाराज हनुमंतराय जितेंद्रिय होते. महाराज म्हणतात वातात काय विठ्ठल 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 मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमताम वरिष्ठ. मनोजवम मारुत जितेंद्रिय. हनुमंतराय जितेंद्रिय होते महाराज. म्हणून त्यांना सुभटा असं नाव दिले. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुभटा. आता सुभटा कोणाला म्हणलं की ज्याने जितेंद्रिय झाला, ज्ञान प्राप्त झालं, जे तेच सेवा हा दारवंठा, ते स्वाधीन करीती सुभटा ओळगोनी. सुभटा ते ज्ञान पैगा बरवे तरी मनी अति आणावे तरी संता या भगावे. कोणत्या जे ज्ञानाचा कुठा तेच सेवा हा दारवंठा स्वाधीन करीती सुभटा. म्हणजे हनुमंतराय सुभटा होते, पण सुभटामध्ये सद्बुद्धिवान. पण सद्बुद्धिवान कशाने झाले? जितेंद्रिय झाल्याने. सर्वेंद्रियावर संयमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्ध ते प्राप्नुवन्ति मामेव. सर्वेंद्रिय ग्रामावर ताबा मिळवला हनुमंतरायाने, म्हणून त्यांना सुभटा पदवी दिली. सुभटा त्याला म्हणतात की जे ज्ञानाचा साठा आहे यांच्याजवळ. असं जितेंद्रिय असणारे हनुमंतरायांना ज्ञान झालं. ज्ञानानंतर शांती झाली. शांतीनं सुख समाधान होऊन प्रभुराम त्यांच्या हृदयात येऊन बसले महाराज. असं स्थिती हनुमंतरायाची केवळ जितेंद्रिय झाल्याने. आणि तत्पर झाणारे शुकाचार्य त्यांना आईच्या गर्भात तत्वमसी वाक्याचं अखंड चिंतन केल्याने त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं होतं. ब्रह्मनिष्ठ साधू होते, म्हणून त्यांना निष्कलंक जन्मता संसार ते गेला.
शुकाचार्य निष्कलंक. निष्कलंक कोण म्हणतात? नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची वाचिता गीतेची टीका ज्ञान होय अतिभाविका ग्रंथात या निष्कलंक. शुकाचार्य निष्कलंक होते. त्यांना तत्वमसी वाक्याच्या चिंतनाने ज्ञान झालं, ज्ञानाने शांती मिळाली, सुख समाधान मिळालं महाराज. तेव्हा हे पहिला उपाय तुम्हाला कसा यातला पडतो? तेथे त्याची तथा करू. लक्षात ते म्हणतात माझं सांगायचं काम आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं वागा. तुम्हाला जितेंद्रिय बनायचं का श्रद्धावान बनायचं का तत्वमसी वाक्याचं चिंतन करायचं, पण या गोष्टीनं ज्ञान होईल, ज्ञानाने शांती मिळेल, शांतीनं सुख समाधान प्राप्त होईल. श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञानाध्यान. सामान्य माणसाने अभ्यास करावा, अभ्यासाने ज्ञान व्हावं, ज्ञानाने ध्यान व्हावं, ध्यानाने त्याग व्हावा, आणि त्यागात शांती, शांतीनंतर समाधान सुख. तुम्हाला वाटत तसं करा, अभ्यास करा. तरी काय ऐसे करी आठा पारा माझा मोठे निमित्त भरून भेटू जायचे जे का निमित्त देखील माझे सुख तिथले आरोचक विषय घेईल. पुण्य होणे दैसे शशीबिंब दिसे हरपता अवसे नाहीशीच होय. या नाव अभ्यास असे काही सर्वथा दुष्कर नाही. या लागे माझ्या काही अभ्यास ईश की हारी पडे समुद्री पायवा जोडे की वाद ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून सामान्य माणसाने अभ्यास करावा. अभ्यासाचं पर्यवसन ज्ञानात व्हावं, ज्ञानाचं पर्यवसन ध्यानात व्हावं, ध्यानाचं पर्यवसन त्यागात व्हावं, त्यागानंतर शांती, शांतीनंतर समाधान, समाधानानंतर सुख. तिसरा उपाय तमेव शरणम. त्याला ईश्वर सर्वभूतानां हृदयशार्दून तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि अंतरारूढानि माया तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. प्रत्येक भक्ता मला भूताच्या ठाई वैषम्याची वार्ता रिपुमत्रा पायी थरसा पाडू. सर्व भूतमात्रामध्ये परमेश्वर आहे असं समजून जनी जनार्दने का जनार्दनी भजन तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमा विळा पूजा केली अपारा तोषा लागी. अशा सद्भावनेने ईश्वराशी शरण गेला. कसा? अहम वाचा चित्तांग देवनिया शरणरी महोदधिकारा गांगरिगा. म्हणतात मग तया प्रसादेस, मग त्याच्या प्रसादाने सर्व शांती नांदी है की नाही. मग त्याच्या प्रसादाने जिकडे तिकडे शांतीच नांदेल त्याला तुम्ही शरण गेला तर त्याचा प्रसाद होईल. जिकडे तिकडे शांती शांती झाली की चित्ताची साम्यता, साम्यता समाधान, सुख, सुख प्राप्तीचा उपाय, मन एकाग्र होण्याचे उपाय, मन शांत होण्याचे उपाय हे सांगितलेले आहे. हे उपाय महाराज कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण. मग ते म्हणतात भगवंताच्या नामस्मरणामध्ये भक्तीचे ते वर्म दयाची हाती. आता भक्तीचे ते वर्म कोणतं? कळे न कळे जा धर्म हाती तया घरी शांती. मन शांत होण्याचा उपाय नाम घेता मन. आता हासाने भगवंताचं नाम तुम्ही कंठी धरा. सारासार विचार करा. उठला उठी नाम धरा कंठी. विचार सारासार करून भगवंताचं नाम कंठी धरा. त्याचा फायदा काय? नाम घेता मन निवे. सायाचा प्रयासाने अभ्यासाने ज्ञान, ज्ञानानंतर शांती. आता श्रद्धेनंतर ज्ञान, ज्ञानानंतर शांती. जितेंद्रिय झाल्यानंतर ज्ञान, ज्ञानानंतर शांती. अथवा तत्वमसी वाक्याच्या शांतनंतर त्याला शरण गेल्यानंतर शांती. त्यापेक्षा हे सर्व काही सोप्पा सोप्पा महाराज भगवंताचं नाम आहे. अतिशय तुकामाने सोपे आहे. चंचल मनाला शांत करण्याची साधना अनेक आहे, पण त्या साधनात हा सर्वात सोपा साधन तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. जगात जेवढे मार्ग सांगतात सर्व मार्गावरून
तैसे नो हे नाम सर्व मार्गवंत कष्ट आहेत पण या मार्गात कष्ट नाही. सर्वात सोपा आहे, सर्व मार्ग वरिष्ठ आहे ते नामस्मरण तुम्ही सतत घेतल्याने मनने मन शांत होईल. की ज्या मनाने सर्वांना सतावलं, अर्जुन म्हणतो चंचलम ही मन कृष्ण परमार्थी बरोबर तस्याहम निग्रमण्य वायू वस्तुस्करम. तो कुबराने सांगितलं बाबा हे बहुचंचलचं पद आता आहे तन्नलगी काय करावं देवा. हे मोठं वढाळ गाय हे वासना वढाळ गाय तिचे हाणून मोडावे पाय. नाथाने सांगितलं, तुकोबराने सांगितलं, अर्जुनाने सांगितलं. भारी मान तुकोबरा म्हणतात आता काय काय करूया मना परिणायक नारायणा करुणे त्याची करी विवंतना नेऊ पतना आदरिले भरतीया सवे धावे सैराट वाट आडवाट दरे दरकुट नवचारी काही कुडे कपाट घाट बळकट मांडियला न पोती भ्रमणा धाई दिशा सप्तही पाताळे आकाशा बळी उडी घाली देखून पासा केलो या देशा पावना. आता काय काय करूया म्हणा काय करू देवा असं मन भारी चंचल चपळ. पण त्याला एकच उपाय, त्याचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या. नाव घेतल्याने मननी वे हा पहिला. अजून काय जिव्हे अमृतची स्रवे म्हणतात. दुसरा नाव काय नामाने मुखातून अमृताचा स्राव होईल. का अमृत प्राय नाम आहे. अमृताहुनी गोड नाम तुम्हाला सांगतो. स्वर्गीच्या अमृतापेक्षा कथामृत नामामृत हे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला माहिती आहे महाराज ज्याला भागवत नावाचा ग्रंथ शुकाचार्य आणि सरकाधिकाच्या पुढे परीक्षितला सांगू लागले ते ना कथामृत नामामृत ज्याला सर्व इंद्रादी देवालय सांगितले आम्ही स्वर्गीचं अमृत तुम्हाला देतो पण आम्हाला चे 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 म्हणले तिथं तुमचा वाटा नाही. हे नामामृत तुम्हाला नाही. हाकून दिले महाराज. वाकुल या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. तुका म्हणे हाती टोका आधी कुणेने दिये का. हे नामामृत तुम्हाला नाही. नामामृतापेक्षा स्वर्गीचं अमृत फिकळे महाराज. अमृत प्यानारे स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी हवा जन्मामा नारायणे नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ. अशा प्रकारचा जो नामानंद नामाचा आनंद आहे तो सतत मुखाने नामस्मरण घेतल्याने अमृतापेक्षा गोड असणारं नाम ज्या मुखाने आपण घेतो पुन्हा त्या मुखातून अमृताची स्रवे. महाराज बुद्धिवादाने सांगायचं ज्याने महाराज भातात बावरण भात खाल्लं त्याला वांती जातात भाताचे शीतच पडतात. ज्याने मुखाने अखंड नामामृत सेवन केलेलं आहे त्याच्या मुखातून पुन्हा अमृतच बाहेर पडतं है की नाही. दुसरं काय पडायचं त्याच्या मुखातून. म्हणून जिव्हे नाम घेता मनने नाम घेता 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 मन शांत होईल आणि पुन्हा नाम बाहेर पडेल त्याला अमृतच बाहेर पडेल. जिव्हे अमृतची स्रवे मुखातून असं की मला साच आणि मवा मिटुल्याने रसा बोलणे जैसे कल्लोळ अमृताचे अशी रसाळ गोड वाणी होईल महाराज की लोकांना सर्वांगाचे कान करून ऐकावं वाटेल की या माणसाने बोलतच राहावं पण आपण ऐकू प्रेम रसाळ वाणी निष्कलंक वाणी होईल निर्दोष वाणी होईल. तिच्यामध्ये शिव्या आणि अति उग्रटपणा राहणार नाही असा भाग. सहज सुद्धा शिवी राहणार नाही वाचेमध्ये. तुम्हाला सांग ज्या मुखाने नामामृत सेवन करत त्या वाचेमध्ये शिवी राहणार नाही. हा त्याचा खरा भाग आहे. नाही तर शिव्या देतो नाम घेतो समजावं त्याच्या नामाचा परिणाम तिथे झाला. विठ्ठल विठ्ठल देणं हे विष आहे. मला म्हणतात ज्या मुखा
हे सगळे पास तोडतो. रामाने काम नावाचा पास तोडतो, कृष्णाने क्रोध नावाचा पास तोडतो, हरिमल्लाने लोभ नावाचा पास तोडतो. राम पाश, क्रोध पाश, हे पाश भगवत नामाने तोडतात. मोह भगवान कृष्णाने अर्जुनाचा काढला, नष्टो मोहास्पती लब्धा प्रसादात मयात. हरी नव्या आशा, हरी तैसे हरीचे दास नाही त्या भय मोह चिंता आस होऊन राहती उदास बळकट काळ भक्तीची. भक्ती या साधनाने हे पास तोडतात महाराज. म्हणून तुम्ही विठोबाची भक्ती करा. सत्य सांगितलं, ऐका ऐका भाविक जन, व्हाल कोण कोण ते तार्किकाचा टाकासंग पांडुरंग स्मराव. बंधमुक्त व्हावा असल्याला वाटतं त्याने परमात्मा विठोबाची भक्ती करा. त्या लोकांनी विचारलं, बाबा तुम्ही म्हणता बरोबर आहे, आम्ही सत्तेच्या सत्ते विठोबाचं नाव घेतो, पण आमचे कसं काय पास तुटत नाही. आम्ही विना खांद्यावर घेऊन सत्तेच्या सत्ते विठ्ठल 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 रामकृष्ण आई म्हणतो, पण आमची आशा सुटाली. ही मोह जाईना, काम जाईना, क्रोध जाईना, चिंता जाईना. तुम्ही सांगता विठोबाच्या नामाने जर हे पास तुटतात तर आमचे का तुटणार? त्याचं कारण तिसऱ्या चरणात तुकोबाई सांगतात. तुम्हाला जर तात्काळ उठाउठीला व्हावा असा वाटत असेल, हे पास तुटून उभयलोकी कीर्ती व्हावी, अनिष्ट निवृत्ती इष्ट प्राप्ती व्हावी, इह लोकात बंधमुक्त होऊन उभयलोकी कीर्ती व्हावी असं त्याला वाटतं, त्याने भावयुक्त अंतःकरणाने नाम घ्यावं. आपला भाव आगमा पाहिजे. तुम्हाला सांग, आपण या सप्त्याचे त्या सप्त्यालाच नाव घेतो, तसं नाही. भाव 8 प्रकारचे म्हणतात. सर्व भावाचे उखिती जे ओपिले मत चित्ते वैसे गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेहमी. म्हणून या शरणगावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुष्कर नदीचा. भावाने जर भावयुक्त अंतःकरणाने, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती बोलू नये. भाव नाही तर भक्ती नाही, भक्ती नाही तर शक्ती नाही, शक्ती नाही तर मुक्ती नाही, बोलूच नाही. बस भाव वळे आकळे, एरविना कळे, करते आवळे. देवा कारणे भाव तस्मा द्यावे नरगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हात. वाता हात लावू नका, कपडे घालू नका, रात असू नका, कपडे तोडू नका, डोंगरात जाऊ नका, संसार सांडू नका, नोकरी सांडू नका, व्यापार सांडू नका. असाल ते करा तेथे तेथे. नामाचे चिंतन प्रकाटा पसारा, नामाचे चिंतन प्रकाटा पसारा. असाल ते करा तेथे तेथे, असाल ते करा जिथे असाल तिथे नामचिंतन करा. सोनवी न माझा स्वामीनी सेवेसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. या बंधनातून माझा स्वामी निश्चित तुम्हाला सोडील, ही दासाची प्रतिज्ञा आहे. देवाची प्रतिज्ञा मोडल पण दासाची प्रतिज्ञा मोडत नसते. एक वेळ भीष्माचार्याची प्रतिज्ञा खरी ठरली, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. अरे भगवंताची प्रतिज्ञा मोडीने घरी सत्र तरी सागर गोष्टी तुझ्या 4. अरे त्याची प्रतिज्ञा मोठी पण उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन, नाही तर मी तरी देव ठेवीन. भीष्माची प्रतिज्ञा खरी झाली म्हणून त्याने देव ठेवला. पण याला शस्त्र हातात धरायलाच लावलं, प्रश्नच नाही. विठ्ठल 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 म्हणून परमात्मा पांडुरंग तुम्हाला सोडवीन. कसा सोडवीन? भावयुक्त अंतःकरणाने तुम्ही जाव जर घेतलं. वर्मते काय जर धरावा भाव, जाणीव नागवर लागून तिथं ठाव. म्हणून संगता की सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे मागे संती हाच केला उपाय. साधू संतांनी बंधमुक्त होण्याकरता हाच उपाय केला, दुसरा उपाय केला नाही. म्हणून मागील जे ते सगळं श्रेष्ठाचे मत पावे सिद्धी पावे अनंत, म्हणून व्हावे शरणागत आहे उचित एवढेची. तुम्हाला मला एवढंच होते की सर्व भावाने भगवंताला, सर्व भावाने अहम वाचा चित्त अंग देवून या सर्वर्ग महोदधी का गांग निघाले जैसे. नदी कशी सर्व भावाने समुद्राला शरण असते,
पतिव्रताची सर्व भावाने पतीला शरण असते, भक्त जसा सर्व भावाने देवाला शरण असतो, शिष्य तसा सर्व भावाने सद्गुरूला शरण असतो, तसं शरण गेलं तर देव बंधमुक्त करतो. म्हणून भावयुक्त अंतःकरणाने भाव म्हणजे काय? श्रद्धा, प्रेम, निष्ठा, विश्वास. देवावर इतका विश्वास पाहिजे की निष्काम निश्चरी विठ्ठली विश्वास पाहुणे वास. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर चुकवत निष्ठा, अशी बलवान निष्ठा असावी. किती? पतिव्रतेच्या बाबतीत रुक्मिणी मातेची जेवढी कृष्णावर विश्वास होता तितका विश्वास आपल्या नामावर पाहिजे. तुम्हाला सांगतो, अरे ज्या वेळेला महाराज रुक्मिणी मातोश्रीचं लग्न शिशुपालाशी ठरलं, उद्या लग्न शिशुपाल नगरीत आलाय, हळद लागली त्याला, शिशुपालाला हळद लागली, पण रुक्मिणी मातेचं दार लावले. बाप चिंता करते, भाव तिचा पातिव्रत्य भाव. तिने सांगितलं, बाबा हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, हरिविन धीर धरू, कसा बाई हरिविन धीर धरू. रमया बंधू शिशुपालाला, रुक्मया बंधू शिशुपालाला, देतो काय करू, हरिविन धीर धरू, हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. विचार करते की अरे माणिक आणि कावल्याच्या घरात त्या शिशुपालाला माझा भाऊ देतो. सुदेव ब्राह्मण पाठविला, येईना काय करू, कसा बाई हरिविन धीर धरू. पत्र लिहिलं आणि सुदेव ब्राह्मणाला द्वारकेला पाठवलं की सुदेव तात्काळ जा, भगवान कृष्णाला निरोप दे की ही रुक्मिणी तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही. लग्न लागण्यापूर्वी तू माझं हरण नाही केलं तर मी विष घेऊन प्राण सोडून. तर दार उघडली ना. ज्यावेळा सुदेव ब्राह्मण आला तर ती सारी दारं बंद होती. तो वरून महादानी आला. महाराज रुक्मिणी मातेश्वर तिथे जिन्यातून खाली उतरला. दारात हात मागे कोण? सुदेव ब्राह्मण आलाच म्हणजे हो. हरे कृष्णा, हरे कुठे देवीच्या मंदिरात अख्खा हर्षानंद झाला. महाराज मनन करत एका जनार्दनी पूर्ण कृपेने श्रीकृष्ण मातेवरून हरिविन कैसा धीर धरू. ती म्हणजे कृष्णानेच मला वरलं पाहिजे. तो दार उघडली आणि मला लग्नाआधी कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं. इतका महाराज रुक्मिणीला आनंद झाला की माझी बहीण आणि लग्नाला तयार झाली. शिशुपालाला आनंद झाला, रुक्मिणीला आनंद झाला, रुक्मांगद राजाला आनंद झाला. पण हिचे काही समजलं नाही पातिव्रत्य भाव. त्यामुळे सख्या इष्ट मैत्रिणी घेतल्या आणि देवीच्या दर्शनाला गेली. तिकडे भगवंतांनी पळवली माग. पातिव्रत्य भावाने उद्या सकाळी लग्न म्हणून पतीचं चिंतन करत बसतो तो बरोबर तिला प्राप्त झाला. कसं तितकं तुका म्हणे तैसी धरीने आवडी, तुका म्हणे तैसी धरीने आवडी, पांडुरंग खडी पाववील, पांडुरंग खडी पाववी, पांडुरंग खडी. रुक्मिणी मातेश्रीने आपल्या पतीची जितकी आवडी झाली तितकी जर तुम्ही देवाची आवडी झाली तर तो बरोबर बंधमुक्त करेल. या बंधनाच्या पलीकडे तुम्हाला घेऊन हा मला पातिव्रत्य भाव. पण दास्य भाव हनुमंताचा होता. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील लाभ करण, म्हणून देखील प्रभू प्राप्ती करता हनुमंतराने जेवढं दास्यत्व केलं तेवढं दास्यत्व केलं तर बंधमुक्त व्हा.
गरजच आहे त्यांना. राम हा अर्ध्या पिंडाचा आणि हनुमंतराव पूर्ण पिंडाची होती माहिती. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे अर्ध्या पिंडाचे होते आणि हनुमंतराव पूर्ण पिंडाचे होते. पिंड घारीने घडपेला अंजनीने तो सेवीला. पूर्ण पिंड कैकेयीचा हातातला असा उतरून नेला होता घारीने आणि तो अंजनीच्या हातावर पडला. तो पूर्ण पिंडाने हनुमंतराव झाले बुवा. आणि मग आता कैकेयी रुसली म्हणजे या दोघीने कौशल्य आणि सुमित्रेने आपले 8 पिंड अर्धे केले. हे 4 भावंड अर्ध्या पिंडाचे होते आणि एकटे हनुमंतराव पूर्ण पिंडाचे होते. रामा लक्ष्मणाचा भार सहन करण्याची शक्ती ज्यांची होती त्याचे सामर्थ्य झाले होते. आलं लक्षात. ज्याला अहिराव मेहरवाने राम प्रभूला उतरून नेलं. पण आपण दास्यत्व करण्यासाठी पहाटे हनुमंतराव याला गेले तर त्याला राम लक्ष्मण तिथे नव्हते. तात्काळ शोध घेत गेले. महिकावती नगरीचं द्वार ज्या ठिकाणी होतं तिथं मकरध्वज नावाचा मोठा दैत्य रक्षण करायला होता. पण हनुमंतरावांनी घाई गडबडीने ठोक्यात त्याला रक्त वाकायला होतं. मकरध्वजाला तो हनुमंताचंच नाव घ्यायला लागला. तो मी कासोटी लावून आलो, सोन्याची कासोटी, ब्रह्मचारी मी. तुम्हाला माझ्या आईनं सांगितलं बघ तो हनुमंतापासून झाला. आण तुझ्या आईला बोलून. ती मगरीला बोलून आणलं तेव्हा तिने सांगितलं कोणाचा पोरगा? हनुमंताचा आहे. अरे मी तो हनुमान जन्मता सोन्याची कासोटी लावून आलो, ब्रह्मचारी. माझ्यापासून कसा झाला तुला इथलं करत होत? तुम्ही महाराज तुम्ही लंका जावी असे तप्त झाल्यानंतर या ठिकाणी स्नान केलं, तुमचा घाम मी गेला तिच्यापासून आम्हाला. आणि मग माझ्या कार्यात विघ्न आणणारा असा कोण असतो का म्हणे? मला जायचे मैकावरची नगरी बाजूला सरक त्याला जाऊन दिलं. मला राम प्रभूंना मिरवणूक चालली होती. आही रावण मैदानाने आणि आपल्या कुलदेवतेला बली द्यायचं ठरवलं होतं. पहाटच्या वेळी आणि गावात मिरून देवीच्या जवळ आले. हनुमंतराव तिथे पोहोचले आणि त्या देवीच्या डोळ्यात सूक्ष्म रूपाने डोळ्यातून आत गेले. ती देवी घातली मोरीत, देवीला कोंबलं मोरी, तिचा सिंदूर घातला, सारे अंगाला फासफासून टाकला. देव बाप्पा तिथे उभा राहिला. आतून महाराज मोठ्याने हाक मारली, भक्ता हो आजचा बळी खानखोड करून पाठवू नका, जीवन खाली सोडा, मी चघळून खाणार आहे. या भक्तांना वाटलं कधी देव बोलली नाही, पण आज काय आजच्या बळीवर प्रसन्न आहे म्हणले. पहिला बळी सोडला ढोऱ्यावर, तो पालथा टाकला. दुसरा बळी सोडला त्याला त्याच्यावर पालथा टाकला. पाठीवर गुरघाट्या गरम गड्यावर केली. अशी बोल रामा तुझ्या इष्टदेवतेचं स्मरण कर, एका ठोक्यास मारते चघळून खाते. तर राम प्रभू म्हणला माझा हनुमंत असं मला सोडवलं असतो. एवढी ज्याची सामर्थ्य होतं, असा सामर्थ्यशाली ते दासत्व असावं. दुबळाचं दासत्व काही कामाचं नाही. जरा उद्या घरात खायला तर म्हणून शेतकी तुमची गल्ली घालतो, कपडे धुतो, घर झाडून घेतो, भांडे घासतो, उद्या धान्य घाला पोरांना, तो दासत्व करीत. त्या दासत्वाला काही किंमत नाही. पण राम प्रभूला ज्याचं स्मरण व्हावं, पुरुषार्थी राम, मर्यादा पुरुषोत्तम राम, पण त्याला हनुमंताचं स्मरण व्हावं की मला हनुमंत असं मला सोडवलं असतं. हनुमंत दूर नव्हता. महाराज पाठीवरला गुडघा काढला, दोन हात पसरले, ज्याचं स्मरण करता रामा तो हात कडकडून मिठी मारले. भगव्या हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, देव मोठा केले आपण येतात. मग सवाळू सकंकोले बाहू पसरवून दक्षिण आनंदला स्वसवून म्हणते राज त्या भक्तराजाला प्रगाढ आलिंगन दिला आपल्या हृदयात, त्या हृदयात घातलं. होत नव्हतं सर्व हनुमंताच्या हृदयात जाऊन बसतो. माहिती का आपल्याला? युद्ध संपलं आणि अयोध्यापती राम सर्वांना बक्षीस दिलं, पण हनुमंतराला बक्षीस द्यायला शिल्लकच राहिलं नव्हतं. का? त्याच्या हृदयात आपण उडत बसले होते. काय अरे शिवाजी राजाने जसं समर्थाच्या इतिहासच राज्य टाकलं होतं, आता बाकी काय राहिलं होतं का? राजा हरिश्चंद्राने स्वप्नात राज्यदान दिलं तर दक्षिणा दिल्या का तो स्वतःला विक्री करावी लागली होती. काही शिल्लक राहिलं होतं का? तुझा प्रभू रामरायाने हनुमंताच्या हृदयात प्रवेश केल्यामुळं शिल्लक काहीच राहिलं नव्हतं द्यायला. विभीषणाला लंका दिली, सुग्रीवाला किष्किंधा दिली, परंतु हनुमंतरायाला काही शिल्लक नाही, कारण स्वतः त्याच्या अधीन झाले होते ना. एवढे सामर्थ्य झाले हनुमंतराय. पण दास्य भावाने रामाचं भजन केलं आणि बंधमुक्त झाले. पशु असून देव ठरले, वाडे पाडी खेडे पाडी, जिथे तिथे हनुमंताचं मंदिर. हनुमंताचं मंदिर नाही असं ठिकाण नाही, याला खरं फक्त दास्य भाव. लक्षात
म्हणून दास्य भावाने तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, बंधमुक्त व्हा. मित्र भावाने सुदाम्याने, सख्य भावाने अर्जुनाने, मधुर भावाने राधेने आणि भोळ्या भावाने शबरीने भगवंताचं नाम घेतलं तर बंधमुक्त झाले. तसं तुम्ही सुद्धा भावयुक्त अंतकरणाने विठोबाचं नामस्मरण करा, तुम्हाला उठाउठी लाभ होईल. महाराज म्हणतात नाम घेता उठा उठी संसाराची ऐकायला बोला ऐकायला बोला भगवंताचं नाम भावयुक्त अंतकरणाने घ्या तर त्याच्यापासून उठा नाम घेता उठा उठी होईल संसाराची तुटी. तुटी म्हणजे ही बंधनं तुटतील, येणे तुटती बंधने, संसाराची बंधनं तुटतील. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठलताई, हा लाभ होईल विठ्ठलाच्या पायी बिठी पडेल. एकदा का बायको भवसागर तरता कार्य करत साचिंता पहिली बाळ आता कधी कर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी मोडले घेत देठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या बंधनाच्या पलीकडे घेऊन जाईल खांद्यावर तुम्हाला. तेव्हा चिंता करू नका. उठा उठी भगवंत लाभ व्हावा असं वाटत असेल तर उठा उठी भगवंताचा भावयुक्त अंतकरणाने नाम घ्या, तो तुम्हाला बंधमुक्त करेल. लोकांनी सांगितलं बरोबर होईल तुमचं भाव, आम्हाला गरीबाला काय जमत नाही. तुमचा पाठवर्त भावन, मित्र भावन, दास्य भावन, सख्य भावन, आम्हाला संसार माणसाला कसं काय जमायचं. तो कोण म्हणलं काहीच नाही झालं तर भोळा भाव तर जमल का नाही तुम्हाला. भोळ्या भावनेने भगवंताचं नाम घ्या, तो भोळा भाव सुद्धा कधी काळाला जिंकील. पण भावयुक्त अंतकरणाने नाम घ्या. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा,
कशा करता महाराज म्हणतात भोळा भाव नलगे आंघोळी तोंड धुवावे आर्त ताड दिवे नलगे भ्यावे संसार म्हणून या गुढी सर्व भावे भावे नलगे आंघोळी तोंड धुवावे आर्त ताड दिवे नलगे भ्यावे संसारा संसाराच्या बंधनात भिण्याची गरज नाही फक्त आर्त भावाने भगवंताची नामस्मरण करण्याची गरज आहे याचं उदाहरण सांगायचं म्हणजे शबरी नावाची कुठीन भेलिनी होती आणि तिच्या गुरुने तुला एकच सांगितलं होतं की याच देहाने तुला प्रभू रामरायाची भेटी होईल हे शबरी माझ्या पश्चात देहपात करू नकोस तुझं कल्याण एवढ्या वचनावर एवढा भाव वळा 12 वर्ष महाराज रस्ते झाले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर रस्ते झाडायची जंगलात जायची आंबट बोरं आपण खायची गोड गोड द्रोणात ठेवायची सकाळ संध्याकाळ वाट पाहायची वाट पाहे बाहे निगडी ठेवून या हात पंढरीच्या वाटे दृष्टी लागलेच काही येता देखेन माझा माय बाप घटिका बोटे दिवस लेखे धरोनिया माप इतके दिवस गेले इतके पक्ष गेले इतके मास गेले इतके वर्ष गेले अजून कसा माझा राम येईना म्हणून आंघोळ केली नाही केसाला फणी लावली नाही तेल लावलं नाही दात घासली नाही केवळ ईश्वराशी प्रेरित झालेली आणि ती शबरी 12 वर्ष वाट पाहत होती तिचा भाग्योदय झाला सीतामाईच्या शोधात राम उपवनातून त्याच उपवनातून चालले असताना पाय वडले जाऊ लागले तर शुक्रकोपे लक्ष्मणाने सांगितलं रामा आपले पाय कोण वडतं कोणी मायवी दैत्य तर नाही ना एखादा म्हणून त्याने अक्षय हाताला हात घातला धनुष्य सावरला रामाने सांगितलं लक्ष्मणा थांब अरे मायवी दैत्य असते तर ते 2 हात करत असतात माझ्या पायावर माझ्या भक्ताचा हक्क असतो पाय ओढणारा भक्त असतो हाताशी हात देणारा शत्रू असतो शत्रू 2 हात करत असतो पण पाया पडत नसतो पण पाया पडतो तो शत्रू नसतो शरण आल्यानंतर त्याला मरण द्यायचं नसतं जो पाया पडेल त्याला कोण मारेल का तो शत्रू शरण येत नसतो शत्रू शरण आला तो शत्रू नसतो मित्र असतो तेव्हा माझ्या पाय ज्या ओढले जातात त्याचा निश्चित भक्त या उपवनात असला पाहिजे जिकडे पाय ओढले जावले तिकडे राम जाऊ लागले बऱ्याच अंतरावर गेल्यावर झाडलेली वाट लागली त्या झाडलेल्या वाटेनं जाऊ लागले पण राम प्रभुरायाच सतेज शबरीला सामावलं नाही सहस्रदीप दीप कैसी प्रकाशली प्रभा सहस्रदीप दीप कैसी प्रकाशली प्रभा सहस्रदीप दीप कैसी प्रकाशली प्रभा शोभा सूर्याचं तेज त्या दिशेने फाकले महाराज शबरीच्या डोळ्याला सामावलं नाही शबरी बेशुद्ध होऊन आणि खाली पडली रामराया शबरीवर गेले तिचं डोकं उचललं आपल्या मांडीवर घेतलं महाराज आपल्या करंडलीतलं पाण्याच्या मुखावर सिंचन केलं तिला एक चूळ भरायला तोंडात पाणी घातलं शबरी शुद्धीवर आल्यानंतर तिने सांगितलं आई खूप भूक लागली पण काही खायला देतेस का तू तो गोड बोळाचा द्रोण तिच्या हातातच होता हे म्हणजे रामा किती दिवस झाले आंबट तेवढी मी खाते प्रपंचाची दुःख सहन केली परमार्थाच्या सुखाची वाट पाहते ही गोड गोड तुला ठेवली आणि आंबट तेवढी संसाराचे दुःख मी सहन केले गोड परमार्थाचं सुख मात्र तुझ्या हातात घे राम प्रभूने ती बोर हातात घेतली तर हा महिमा आवडीची बोरे खाय भिल्ल तिची थोड प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ भयाला मुटक्या मारत ती बोरं खाऊ लागला तेव्हा लक्ष्मण म्हणतो रामा हा पहा ती बोरं कोणत्या पक्षाने टोकरलेली आहेत तर शबरी म्हणते नाही रामा पक्षाने नाही माझ्या या दाताने टोकरली गोड की आंबट आंबट बाजूला काढली गोड तुमच्या करता ठेवली म्हणून ती माझ्या दाताने टोकरली त्या लक्ष्मण त्या शबरीच्या दाताकडे पाहतो पण 12 वर्ष दाताला तिनं हातच लावला नव्हता त्यामुळे ते तुटून गेले होते तिने तुझ्या डोक्याकडे पाहिलं तर केस कसे राखड झाले होते अंगाचं सुरकुतून उडून गेलं होतं मांड्या पोटऱ्यावर घामाचे आणि बुरसा चढलेले ओघळ आले होते
बोर शोधताना लुगडं पातळ ओरबडून फाटून गेलं होतं. अशा स्थितीत त्या शबरीला पाहून त्या लक्ष्मणाने तो द्रोण असा मागे फेकला महाराज. त्या भोळ्या भावाची पायमल्ली झाली, परंतु तो जिथे पडला तिथे वृत्तींगत होऊ लागला. म्हणतात त्या द्रोणाचा गिरी झाला, त्या बोराच्या अमृतवल्ली झाल्या. लक्ष्मणाला मेघनादाची शक्ती लागली. त्याला सुसेन वैद्याने सांगितलं, रामा या लक्ष्मणाला सूर्योदयापूर्वी जर द्रोणागिरी पर्वतावरली अमृतवल्लीवर नशी होगायला दिली तर जगेल, नाही तर जगणार नाही. त्याला शबरीच्या भावाची भोळ्या भावाची पायमल्य करलेल्या लक्ष्मणाला त्या भोळ्या भावाने वाचवलं महाराज. त्याला खाल्ला नाही, पण आता नुसता हुंगला तर वाचला बुवा. रामरायाने ती बोरं खाल्ली तर त्याला मेघनादाची शक्ती लागली नाही, पण त्याने फेकून दिला तर त्याला लागली. भोळ्या भावाने शबरी करून लक्ष्मणाला तारलं. एवढा भाव वृद्धी झाला तो द्रोणाचा गिरी झाला, तो द्रोणागिरी. आणि त्याच्यावर ज्या अमृतवल्ली बोराच्या झाल्या त्या रात्री दिवसासारखा प्रकाश देत होत्या, चकमक अशा. एवढी त्या भोळ्या भावाची शक्ती होती. त्याची पायमल्ली होता नाही, म्हणून शबरीने भोळ्या भावाने भगवंताची. हा भोळा भाव नामातून तयार होत असतो. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. विठ्ठल कृपेला पात्र झालेली भोळी ही शबरी. पण ती भोळी विठ्ठल कृपा नामातून होते. नाम घेता मन जीव हे अमृताची सवे आ होता ती गौरवे ऐसे शकून लाभाते. मन रंगले रंगले तुझे पायी फिरावले. विठ्ठले ऐसे कृपा दानावी केली या विठ्ठले ऐसे कृपा केली या विठ्ठले ऐसी कृपा. विठ्ठल कृपेला पात्र कोण होतो. मन रंगले रंगले कशात नाम घेता मन नेवे. भगवत नामामध्ये मन संतुष्ट होऊन रंगून गेला. समजा विठ्ठल कृपेला पात्र झाला. आणि असा विठ्ठल कृपेला पात्र झालेला जो भक्त असतो तो खोळा असतो. अशी कृपा पात्र भोळी तो जिंको जाणे कळी काळा. कळी काळाला तिथे हिंमत नाही. का यम सांगे यम होता तेथे तुम्हा नाही सत्ता. जेथे हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा. नाम धारकाच्या शिवा सुदर्शन हवा घरच्या घरी राहत असे. काळ गुलाब करी सलाम तुकया घरी राहत असे. जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. तो काळ तिथे हादरतोय भीतोय जायला पटत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे भोळा जिंको जाणे कलिका. याचा अर्थ तुम्ही आम्ही जो भोळा म्हणतो तो वेगळ्यावर. तुम्ही म्हणतो आपला का भोळा भाव सिद्धी जाव. हा भाव वेगळा तुम्हाला. याला काय अर्थ नाही. याच्यात देह तादात नाही. शबरीच्या भोळ्या भावामध्ये देह तादात नव्हतं. तुम्ही आम्ही ज्याला भोळा म्हणतो तो आपला देह तादात नाही. उदाहरणार्थ आषाढीच्या वारीला पंढरपूरला गेला आणि झंझावाती वारा सुटला. वरून पाऊस येतोय आणि त्याच्यामध्ये थंडगार वारा सुटला. मग तो काय म्हणतो माहिती का, गोंदिया आज फार थंडगार वारा सुटलं रे, आज काय गोळ करायला नको करा. मग तोंड हातपाय धुवून आणि धन लाव. आपलं तोंड हातपाय धुवून धन लाव. का आपला भोळा भाव सुद्धा जावं. हा भोळ्या भावामध्ये त्याला देह तादात नाही. पण शबरीच्या भोळ्या भावामध्ये तिला 12 वर्ष आंघोळ करायचं सुचलंच नाही. हाय म्हणतोय हा आंघोळ नको, शबरी आंघोळ करीत नाही. लक्षात आलं का. हाय म्हणतो आज फार थंडी आहे, आज गोंदिया आंघोळ करायला नको का, तू हातपाय धुवून घेऊन लाव म्हणतो. याने आंघोळ टाळली, शबरीने टाळली. पण शबरीच्या भोळ्या भावात आणि याच्या भोळ्या भावात फार मोठा फरक आहे. याला केळ काळ जिंको नाही, याला जिंको जाणे कळ काळ नाही. आलं लक्षात. अथवा एकादशीच्या दिवशी बाजारात गेला, चांगले मोठे मोठे फुटाणे घेऊन तोंडात टाकले, चावून खाल्ले. मग लक्षात आलं अरे हे आज एकादशी म्हणतो. मग आता खाऊन तर खाल्लेत. मग तो म्हणतो आता यावं खाल्ले त्यावं खाल्लं. आपला काय भोळा भाव सुद्धा जाऊ पुढे जाऊ मसन वाटत. कळी काय जिंकायला नाही. हा भोळा भाव जे देत आदात यावं खाल्ले त्यावं खाल्ले तसं नाही. अरे याची घेऊ प्रायश्चित्त विठ्ठल विठ्ठल हृदयात. ज्या दिवशी असे अनावधारणे चूक झाले असेल त्या दिवशी देवाच्या सान्निध्यात जाऊन बसावं, दिवस रात्र भगवंताचं भजन करावं, त्याचं प्रायश्चित्त आहे. तो म्हणतो यावं खाल्ले त्यावं खाल्ले गुंडीचं जेवण आहे गोद्या चाल जेवायला. मग आपला काय भोळा भावान शिरायला. अरे वा रे वा भोळा. हा भोळा भाव नाही इथे. आलं लक्षात. शबरी खात नव्हती आणि हाय म्हणतो आता यावं मी खाल्ले.
असं नाही. शबरीच्या भोळ्या भावातून या भोळ्या भावात शबरीचा भोळा भाव नामस्मरणातून तयार झाला होता आणि याचा देह तादात्म्यातला भोळा भाव. या भोळ्या भावाला कुठेच किंमत नाही, महाराज स्थान नाही. हा भोळा भाव आगमा पायी येतो आणि जातो, पण हा अत्यंतिक आहे. पण ज्याला भेटतो पण ती भेटायला तयार नाही, अशा भोळ्या भावातून जो काही कळे काळाला जिंकण्याची शक्ती तयार होते आणि माणसाला बंधमुक्त होता येतो, त्याचा वैकुंठी सोहळा होतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. हा मित्र भूमंडळा कीर्ती माझी, अशा नामस्मरण करणाऱ्याचा वैकुंठी सोहळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, अनेक भूमंडळा कीर्ती माझी, उभय लोकी कीर्ती जाणे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती देणे. त्याची उभय लोकांमध्ये इथे कीर्ती होईल, वर सोहळा होईल. असं नामस्मरणाची शक्ती आहे. म्हणून साधक जन हो, हे मानव जीव हो, आपण अखंड विठोबाचं चिंतन करा. ते सत्य साच खरं आहे. तुमचं आमच्या संसाराच्या लायक बरं आहे. जासी नाही पंख पाय करावे ते काय, किती धरो मी दड भाव पंढरपुराशी जायगा. किती धरो मी दड भाव इच्छिल फळ पावे, क्षमा देवनी भेटावेगा. विठोबाचा धर्मदास त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्मदास त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म काय? धर्म गाजा जानसी जीवीचे गा न सांगता सहजा. अरे मोठ्या पुढे सर्वांना सारं सांगता येत नाही. साधं एवढ्या साध्या भोळ्या माणसात जर एखाद्या कीर्तनकार जर आडाने कीर्तनकार उभं राहिले तर ते मग गुडघ्याची मारामारी होते. सामान्य समाजाबरोबर माणसाला बोलता येत नाही. तर देवात मोठा आहे, अखिल गुणविधान, सर्वज्ञ, सर्व व्यापक, सर्व लीलाधारी, सर्व शक्तिमान परमात्म्याचं पुढे आपल्याला सारं सांगता येत का? सारं सांगता नाही आलं तरी तो मनातलं जाणणार आहे. ही विठोबाचा धर्म आहे. धर्म काय जागो तुझा, तूच कृपाळू राजा. विठोबा हा कृपाळू राजा आहे. जानसी जीवीचे गा न सांग. नवे काय सर्प आहे, तो सर्प जसा विष होतो तशी शिवाय देते. हे विष अनेकाच्या अंतकरणावर तडा जातो. मातीचं मडकं माणसाचं मन आणि काचेचा मन एकदा तडा गेला की पुन्हा जोडलं जात नाही महाराज. आणि केवळ या वाचेने छेद जातात त्याला. वाचा जर कधी अशी उग्र असेल, रुष्ट असेल, ते विषतुल्य वाचा जी आहे ना, तिने अनेकाची मन छेदी जातात महाराज, नाही जोडली जात पुन्हा. तिची वाघबाण म्हणतात. तुका म्हणे बाण हाच वाचा वावगी व्यर्थ खर्च करू नका. वाचीने व्यर्थ खर्च करू नका. मग भगवंताचं नामच घेत राहा. त्या भगवंताच्या नामाने तुम्ही परत इतकी वाचा रंगून जाईल की जिभेने अमृत स्रवे. नाम घेता म्हणणे जिभे अमृताची स्रवे होता ती बरवे. बरवे म्हणजे शुद्ध. बरवा म्हणजे बरवा हा बोल ज्ञानवराचा लाडका बर का तुम्हाला सांगतो. लाडका बोल तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, गोपाळ बरवा, माधव बरवा, बाई याऊ ती ज्ञान पैदा बरवे. ऐसा नाम होश बरवा वरती माझा, अथवा रामकृष्ण नामे बरवी मोहिले प्रेमे. आले संताचे संगती बरवे हो जननी कृती. बरवा म्हणजे शुद्ध. बरवा हो हरी, बरवा हो गोपाळ गोविंद. महाराज म्हणतात बरवा म्हणजे शुद्ध. असं शुद्ध त्याला शकून होतात ती बरवे. ऐसे शकून लाभाचे
लाभाचे शुद्ध शकून त्याला होतात. लाभाचे शुद्ध शकून कोणते? अभंगाच्या शकून लाभाचे शुद्ध असा लाभाचे. लाभ अनेक प्रकारचे संसारामध्ये सुद्धा लाभ आहेत महाराज, पण बर्वे लाभ नाही. तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागलं, लाभ झाला, पण लगेच इन्कम टॅक्स ऑर्डर आली, दुःखी झाला, बरवा लाभ. ज्या लाभामध्ये दुःखाची वार्ता सुद्धा नाही त्याला बरवा लाभ असं म्हणतो. हा लाभ झाला पण लगेच त्याला मागे ऑर्डर आली की इतके इन्कम टॅक्स भरा, 35,000 इन्कम टॅक्स भरा. तो म्हणतो काय 1,00,000 मिळाले पण 35,000 चालले. लाभ झाला पण दुसऱ्या बाजूने दुःख झालं. हा लाभ आहे पण बरवा नाही, हे की नाही. असे लाभ संसारामध्ये पुत्र झाला, आनंद झाला, लाभ झाला पण त्याने पुढे लाथेनेच उडू लागला, बरवा नाही. आम्हाला सांगायचं बरवा नाही. लग्न झालं, पत्नी अगदी सुंदर मिळाली, लाभ झाला पण तिने काचाच घातल्या. लाभ झाला पण बरवा नाही. विठाला विठा तरी 10 लाभ असा आहे की त्यात कधी त्रुटीच नाही. असा लाभ आहे. होता ती बरे ऐसे शकून लाभाचे. लाभाचे शकून म्हणजे शुभ शकून. शुभ शकून होतात लाभापूर्वी, शुद्ध शकून होतात. जसं आपण लग्नाच्या सोयरिकीला चालून घागर आडवी गेली तर म्हणतो वा काम होणार, म्हणतो घागर आडवी गेली, टाकतो रुपया त्याच्यात, पाया पडतो, हात धरतो, शकून झाला. की नाही, तास आडवा गेला, शुभ शकून झाला. पांढरा बैल आडवा गेला, शुभ शकून झाला. पण जरा का काळ कुळकुळीत मांजर आडवा गेला. सारीच मांजर धोकादायक नाही, पण काळ कुळकुळीत मांजर अगदी एकदाच काळ मांजर आडवा गेलं ना, नाहीच का म्हणणार तुमचं जा. हा मात्र बरवा शकून नाही, वाईट शकून आहे. ऐसे शकून लाभाचे, व्यवहारात असे लाभाचे सुख शकून. पांढरा बैल आडवा जाणं, तास आडवा, तास नावाचा पक्षी आडवा जाणं, अथवा भरलेली घागर आडवा जाणं, हे जसं शुभ शकून आहे व्यवहारामध्ये, तसे परमार्थाचे बरवे शकून कोणते? हा त्या लाभाचे. मन रंगले रंगले,
जे भारी चंचल मन आहे त्याचा एक स्वभाव आहे तुम्हाला सांगतो काय या मनाच्या एकनिके देखील या मुलीच्या ठाईस होते हा अनुभव सुख कौतुक दावितो लाई दे मनाचा एक स्वभाव आहे जिथं जे पाहिलं तिथं पुन्हा पुन्हा जात जे ज्याने पाहिलंच नाही तिथं मन जात नाही तुम्हाला हा मनाचा स्वभाव ज्याने का हरिद्वार पाहिलं डोळे दाखलं गेलंच बा तिथं त्याला लगेच दिसतं ते हरकी पौडी दिसते ती आरती दिसते बघा ज्याने लक्ष्मण झुला पाहिला त्याला आत्ता दिसतो बघा ते जे पाहत तिथं सोकावतं असं चटावलेलं म्हणे ज्याने सात भाई रस्त्यावरला उभा पारशी पाहायला दिसतो बघा तुम्हाला ज्याने पंढरपूरचा विठोबा पाहिला त्याला विठोबा दिसतो मग त्याला म्हणतात अरे अनेक ठिकाणी अनेक छंद बहुविध छंदाचे बहुविध लोक परंतु असा घरी छंद जाई तुटून या बहुविध त्या भगवत नामाचा छंद लावून गेला माझी मदत झाली अनावरणाचा छंद या नामाचा ज्याने नामाचा छंद लावून घेतला मन तिथं तिथं जाईल त्याचा अर्थ रंगून जाईल कारण त्याचा स्वभाव येतो जिथे जात तिथेच जात ज्याने पाहिलीच नाही अमेरिका ज्याने पाहिली नाही शिकागो शहर त्याला काय दिसणार आहे सांगा तुम्ही ज्याने दिल्लीचा कौन्सिल हात पाहिला शांतीवन पाहिलं त्याला दिसतं ज्यांना नाही पाहिलं त्याला दिसतं का ते मनाचा एकनिके स्वभाव आहे हा मनाचा स्वभाव आहे ज्याने जिद्दीने बुद्धीने आणि भगवंताचं नाम घेतलं जिद्दीने घेणारच आता असाने भगवंताचं नाम घेतलं बुद्धीपूर्वक जाणून जिद्दीने बुद्धीने मुत्सद्दीगिरीने जिद्दी बुद्धी आणि मुत्सद्दी असं जर भगवंत जिद्दीने म्हणजे घेणारच हा संकल्प त्याचा बुद्धीने म्हणजे जाणून भगवंत नामाची शक्ती नामाची ख्याती नामाची व्याप्ती नामाची संपत्ती हे बुद्धीने जाणून अट्टहासाने आणि भगवंताचं नामस्मरण घेतलं मन तिथं तिथं पुन्हा जातो त्याचा स्वभाव येतो त्याने काय ते मन रंगले रंगले कुठे रंगले तुझे पायी स्थिरावले भगवंताच्या पायावर स्थिरवलं पाय म्हणजे 5 प्रकार नाम रूप गुण शक्ती आणि लीला भगवंताच्या नामावर पहिलं रंगून जात नाही त्याचं मन नामावर थांबलं तर मग रूपावर जात नाही रूपावर थांबलं तर मग गुणावर जात गुणावर थांबलं नाही तर मग पुन्हा लिलेवर जात आणि लिलेवर नाही थांबलं शक्तीवर जात शक्तीवर पुन्हा नामावर येत असं मन रंगले रंगले तुझे पायी स्थिरावले असा मन असा शुभ शकून झाला की समजावर विठ्ठलाची कृपा झाली हा खरा लाभ महाराज म्हणतात आयशा लाभ हा जो चुकला हा महत्वाचा लाभ आहे महाराज अत्यंत हो ऐसा लाभ बांधा गाठी पायी पडे मिठी मिठी पडली मन रंगले रंगले तुझे पायी विठ्ठलाच्या पायी मन स्थिरावलं का विठ्ठलाच्या पायी मिठी पडली काय त्या विठ्ठलाच्या पायी मन रंगून गेलं हा खरा लाभ या खऱ्या लाभाचे शुभ शकून कोणती विठ्ठलाची कृपा देवाची कृपा झाली कसं समजावं देवाची ते खून आल्या
झाला तर भगवान त्याचा संसार हटवतो. पडे संसाराची तुटी संसाराची तुटी होणे म्हणजे संसाराला चिरा पडतो, संसार चित्तातून निघून जातो. त्याने भगवान स्वतःहून संसार घालवतो. जसं गोपिकाची चोरी केली आहे तर संसाराची चोरी केली. त्यांचं ताक आपण घेतलं, त्यांना ब्रह्मरस त्यांना दिला. गवळ्याची ताक पुरे काय पुरे त्यांनी ताक म्हणजे आसार, आसार म्हणजे संसार. हा ब्रह्मरस त्यांना दिला. तुका म्हणे ग्रासमुखी घाली ब्रह्मरस, ब्रह्मरस म्हणजे परमार्थाचं सुख त्यांना दिली, संसाराची दुःख आपण घेतली. ही देवाची कृपा आहे खरी. प्रभू कृपेला पात्र झाला. त्या पात्र झाल्याचा शुभ शकून कोणता? मन रंगले रंगले तुझे पाहिजे. प्रभू कृपेला पात्र झाला त्याला हे शुभ शकून आहे. असा प्रभू कृपेला पात्र झालेल्याचे उद्गार कसे निघतात?